MST-CET 2025 तर यामध्ये जे विद्यार्थी 27 तारखेला एक्झाम दिलेली आहे त्यांची एक्झाम परत होणार आहे या संदर्भात आपण ऑलरेडी अपडेट दिलेली आहे। तरी भरपूर विद्यार्थी कमेंट्स करत आहे की एक्झाम कोणाला द्यायची आहे। तर तुम्ही सर्वप्रथम साइटवर आल्यानंतर CET सेलच्या इथे तुम्हाला लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना री एक्झाम द्यायची आहे त्यांचे नाव साइटवर उपलब्ध करून दिलेले आहे। विद्यार्थ्यांनी लिस्ट चेक करा। इथे तुम्हाला PDF देण्यात आलेली आहे। ही लिस्ट चेक करणं अतिशय गरजेचं आहे। यामध्ये जे विद्यार्थी अब्सेंट असेल ते विद्यार्थी सुद्धा एक्झाम देऊ शकतात, कारण की ज्यांनी मॉर्निंग सेशनला एक्झाम दिलेली आहे त्यांचा पेपर परत होणार आहे, कारण त्यांच्या गणित जोही विषय होता त्यामध्ये काही क्वेश्चन चुकीचे होते। अशा संदर्भात एक अपडेट आलेली होती। तरी संपूर्ण विद्यार्थ्यांनी आज सायंकाळपर्यंत त्यांचे हॉल तिकीट त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आपण लास्ट व्हिडिओमध्ये हॉल तिकीट डाउनलोड कशी करायची या संदर्भात अपडेट दिली होती। तरीसुद्धा हॉल तिकीट डाउनलोड करण्यासंदर्भात या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ देण्यात आलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुमचे हॉल तिकीट डाउनलोड कसे करायचे एकदा बघा। आणि लॉग इनमध्ये जर तुमचे हॉल तिकीट आले असेल आणि त्यामध्ये जर 5 मेची हॉल तिकीट असेल तर ती हॉल तिकीट तुमची लेटेस्ट हॉल तिकीट असणार आहे। तर यामध्ये जी PDF दिलेली आहे ही PDF विद्यार्थ्यांना चेक करणं अतिशय गरजेचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे एक PDF देण्यात आलेली आहे। ही PDF चेक करा। यामध्ये तुमचे नाव आहे का हे सुद्धा तुम्हाला चेक करणं अतिशय गरजेचं आहे, कारण जी PDF आहे ही 546 पेजची PDF आहे। यामध्ये तुम्हाला तुमचे नाव आहे का चेक करणं गरजेचं आहे, कारण जर या लिस्टमध्ये तुमचे नाव असेल आणि तुम्ही या वेळेस जर एक्झाम दिली नाही, समजा तुम्ही लास्ट जी एक्झाम झाली होती 27 तारखेला तेव्हा एक्झाम दिलेली आहे, परंतु आता पेपर परत होत आहे 5 मेला आणि 5 मेला जर तुम्ही एक्झाम दिली नाही तर तुमचा रिझल्ट लागणार नाही आहे। विद्यार्थ्यांनी लक्षात असू देणं गरजेचं आहे, कारण कोणाला असं वाटत असेल मी 27 तारखेला एक्झाम दिलेली आहे, मला आता 5 तारखेला एक्झाम द्यायची गरज नाही आहे। जर तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला एक्झाम द्यावीच लागेल, तरच तुम्ही MST-CET 2025 मध्ये इलिजिबल असणार आहे आणि तुमचे जे मार्क्स आहे म्हणजे जे स्कोर कार्ड आहे हे सुद्धा उपलब्ध होईल, नाही तर तुम्हाला 1 वर्ष ड्रॉप घ्यायचं काम पडू शकते। तर MST-CET 2025-26 बद्दल ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती। हॉल तिकीट आल्याबद्दल त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर देण्यात येणार। जर तुम्हाला SMS सुद्धा येऊ शकतो, SMS आले तरी तुम्ही लॉग इनमध्ये जाऊन आपल्या चॅनलवर हॉल तिकीट डाउनलोडबद्दल संपूर्ण अपडेट दिलेल्या आहे। MST-CET 2025-26 बद्दल कोणाला कोणती अडचण असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।